किती सहन करायचं आम्ही? त्या शेवंतच्या लेकीत तुम्ही घरात आणून ठेवला आणि त्या काय होता बघतात ना. पण मी असं आहे, माझ्या घरात बघूक मी खंबीरच आहे. तेव्हा पण त्या औदशेक मी घरात येऊक दिलं नाही, पण आता पण देऊचंही नाही. तू या घरात सोडून गेलास, पण तुमच्या नंतर मी असे माझ्या घरात मी काही एक होऊक देऊचंही नाही. ती कशी आत पाऊल टाकतात ताच बघते मी. काय झालं? मका हसून बाहेर काढा, माझा जीव गुदमरता. ती बाया आपल्याक सोडूची नाही. सरिता इकडे बघ, माझ्याकडे जीव घेत आपलं. माझ्याकडे बघ. नाही, वाचवा वाचवा मका. तू माझ्याकडे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. हं, आहे ना तुझ्या बरोबर. नाही, ती बाया आपल्याक सोडूची नाही. मका बाहेर जाऊ जा. सरिता अगं येईल कोणीतरी. आणि नाही ना तर माझी पोरं भाऱ्यावर येत. माझं गो तापात पण पडला. मग बाहेर जाऊ जा, काहीतरी करा. सोडवा मका, सोडवा, वाचवा. सरिता अगं येईल कोणीतरी. कोण नाही येणार, कोण नाही येणार. हे सगळं हिचं कट ही आपल्या जीवावर उठलेली आ. काहीतरी करा. सरिता अगं नको काळजी करू. तुम्ही आधी आत चला, रात्री नीट झोपलाही नसाल तुम्ही. चल आत चल आधी. ऐक अगं दत्ता भाऊ इचरली, सगळेजण इचरली. दोघीच आत होतो ना, सगळेजण इचरली माझ्यासारखा. मेले आता जातस की वाहना घेऊ आता? नको, जाते मी. विसरली. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. मामा आय एम सॉरी. का? कशाबद्दल? काल रात्री तू कार मध्ये लॉक झाली होतीस.
आणि आम्ही मात्र निवांत झोपला होतात, हो ना? तुमची तरी काय चूक आहे म्हणा. आपला माणूस घरात आहे का कुठे बाहेर गेलाय हे कशाला पाहायचं ना? आणि आरची, मम्मानी आपली काळजी घ्यायची. आपलं वय आहे का मम्माची काळजी घेण्याचं? आणि तुझा डॅड, त्याला एखाद्या गोष्टीचा एंड सापडला नाही ना तर एक वेळ खूप टेन्शन येईल. पण काल रात्री खूप छान झोप लागली असेल, हो ना माधव? छे ग, डोळाच लागला नाही. खोटं बोलू नकोस. अगं म्हणजे झोप लागली होती, पण मध्ये मध्ये जागही येत होती. फक्त डोळे उघडवत नव्हते एवढंच. किती सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार आहेस माधव? हे सॉरी हात सोड. सॉरी. तू जोपर्यंत मला माफ केलं नाही म्हणत तोपर्यंत मी नाही सोड. हात सोड. हे बघ, तुला खरंच वाटतं का आम्हाला दोघांनाही तुझी काळजी नाही म्हणून? काल रात्री जे घडलं त्याच्यावरून आणखीन काय प्रूफ हवंय? फक्त एवढ्यावरून तू ठरवतेस? त्या आर्चिसकडे बघ. बघ त्याला किती गिल्ट फील होते. मलाही होते. मान्य, हो चुकलं आमचं. आम्ही तुला बघायला यायला हवं होतं, पण झोप लागली, नाही आली जाग. त्यासाठी खरंच सॉरी. हे पण याच्यावरनं तू ठरवायचं नाही सर की आम्हाला दोघांनाही तुझी काळजी नाही म्हणून. आणि त्यात परत तू किती धाडसी आहेस हे आम्हा दोघांनाही माहिती आहे. अरे हा मग, अरे निलिमा आहे ती. किती उशीर झाला तरी नक्की परत येणार. या गैरसमजामध्ये डोळा लागला ग. तर तरी सुद्धा तुझा राग गेला नसेल ना तर मी प्रायश्चित्त म्हणून तुझे पाय चेपून देतो. माधव काय करतोय? हे तू बोलतेस? अगं, नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावू नये ह्या विचाराची तू नक्की नाहीये. पण मला आता माझे पाय चेपून नकोय. पण मला सेवा करायची आहे ना सौभाग्यवती. काकी चहा आणलाय. ठेव इथे, मी नंतर घेईन. बर. आणि काका, मी असताना तू काय काकीचे पाय चेपत होतास? बघितलंस? काकी तू पड जरा. अगं नाही, नको. अगं घे घे, सेवा करून घे. तिला लोकांची सेवा करण्यातच धन्यता वाटते. असू दे, पण खरंच नको. काकी प्लीज. अगं नको. काकी मी तुझं काही ऐकणार नाही. पड जरा इथे. शाबास. हो ना. आरची, मला एक कळत नाही, गाडीचं असं कसं झालं? सरिता, आता झाला ना, गेलंच ना बाहेर, मग किती असा घाबरतस? आज वाचलंय, पण नंतर काय झाला तर? आजचा मरान उद्यावर गेला एवढाच. काहीतरी बोलू नको. हा आहे, सांगून ठेवा. आहे का माका भीती वाटता. हा सरिता, काय एक होऊचा नाही. आहे जाऊबाईंचं काय तर टीव्ही वाला लोकटोप के काय त्याच्यावर लिहिला होता ना, मी सूड घेणार. त्याच्या अंगात कोणतरी येईल. अरे कुणीही अंगात आलेलं नाहीये. सगळी नाटकं आहेत ही. मुद्दाम करते ती हे सगळं. अगं,